श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी भक्त हो, माझ्या स्पिरिच्युअल लाईफस्टाईल विथ स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही गुरुचरित्राचं 14व्या व 18व्या अध्यायाचं पठण करताय का? तरी देखील तुम्हाला काहीच फरक पडत नाहीये का? तर गुरुचरित्राचं 14व्या व 18व्या अध्यायाचं जर का योग्य पद्धतीने सेवा केली, पठण केलं, तर आपल्याला 100% प्रचिती आल्याशिवाय राहणारच नाही. तुमची जी काही मनोकामना असेल ती पूर्ण होणारच होणार. तर चला जाणून घेऊयात योग्य पद्धत. त्याआधी तुम्हा सर्वांना एक प्रेमळ विनंती आहे की माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आपल्याला एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे. त्यावर पिवळ्या रंगाचं नवीन वस्त्र टाकायचं आहे. त्यावर हे ग्रंथ मांडून धूपदीप दाखवून फुलं अर्पण करायची आहेत. तसंच बुंदीच्या लाडूचा किंवा बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे. दत्तगुरूंना व स्वामींना बेसनाचा व बुंदीचा लाडू अतिप्रिय आहे. रोज आपल्याला हा नैवेद्य दाखवायला नाही जमला तरी चालेल. मग खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला रोजच्या रोज तरी देखील चालेल. त्यानंतर आपल्याला स्वामींसमोर, दत्तगुरूंसमोर हात जोडून संकल्प सोडायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की स्वामी, आजपासून मी ह्या अध्यायांचं पारायण करत आहे, सेवा करत आहे. कळत न कळत माझ्याकडनं काही चूक भूल झाली तर सांभाळून घ्या. त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्या षडाक्षरी मंत्राचा 11 माळा किंवा कमीत कमी 5 माळा जप करायचा आहे. त्यानंतर तुमचा काही गुरुमंत्र असेल तर त्याचा जप करावा. नाहीतर ओम द्राम दत्तात्रेय नमः ह्या मंत्राचा जप करावा. जप झाल्यानंतर दोन्ही ग्रंथ आपल्याला 41 दिवस सलग वाचायचे आहेत. 41 दिवस होता होता तुम्हाला ह्याचा अनुभव नक्कीच येणार. रोज सेवा सुरू करण्याआधी स्वामींना, दत्तगुरूंना तसेच दोन्ही ग्रंथांना धूपदीप दाखवून, नैवेद्य दाखवून सेवा सुरू करायची आहे. ह्या 41 दिवसात तुम्हाला शुद्ध शाकाहारी जेवण जेवायचं आहे. हे नियम अगदी कडकडीत पाळावे, कारण संकल्प घेऊन केलेल्या सेवेमध्ये, अनुष्ठानामध्ये आपण दत्तगुरूंच्या छत्रछायेत, सान्निध्यात आश्रय करत असतो. आणि दत्तगुरूंचे हे गुरुचरित्राचे नियम खूप कडक आहेत. त्यामुळे तुम्हाला फळ प्राप्त करून घ्यायचा असेल तर हे नियम पाळावेच लागतील. माझ्या या सेवेचा अनुभव सांगायचा झाला तर मी मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेचा 1 सप्ताह सेवेमध्ये ही सेवा केली होती. गुरुपौर्णिमेच्याच दिवशी माझी मनोकामना पूर्ण झाली. एका आठवड्यातच आमचं काम झालं. आमचे एका ठिकाणी खूप दिवसांपासून पैसे अडकलेले होते. ते आम्हाला गुरूंची पाद्यपूजा केल्यानंतर 10 मिनिटातच मिळाले. ही आहे दत्तकृपा, गुरूंची कृपा. हा आमच्यासाठी खूप मोठा अनुभव होता. ह्या अशा अनुभवामुळे आपल्याला गुरूंचं अस्तित्व दिसून येतं. त्यानंतर 41 दिवस मी ही सेवा सुरूच ठेवली. ह्या दिवसांमध्ये मला खूप चांगले स्वामींचे व दत्तगुरूंचे स्वप्न पडायचे, ज्यामध्ये निरनिराळे दत्तगुरूंचे मंदिर, स्वामींचे मंदिर यांचे दर्शन झाले. एवढेच काय, तर मी स्वप्नात असे दिसले की जंगलात नदी किनारी दत्तगुरूंच्या मंदिरात गेले आहे आणि तिथे खूप गर्दी होती. त्या गर्दीत तिथे मला एक व्यक्ती गुरुचरित्राचा ग्रंथ प्रसाद म्हणून देत आहे. तिथे 4 श्वान देखील होते जे माझ्या मागे मागे येत होते. ते मंदिर, तो परिसर इतका सुंदर होता की आज देखील ते दृश्य आठवलं तर माझ्या अंगावर शहारे येतात. तर मंडळींनो, ह्या पद्धतीने तुम्ही ही सेवा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की तुमचा अनुभव कळवा. आजसाठी एवढेच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा.